Hi everyone, I am Gautami Pandurang Gore, become final year student from the Anand Commerce College, Latur. I am really happy to get this chance to connect with you all today. So प्रत्येकाचं काही ना काही टेन्शन असतं, एक्झामचं टेन्शन, इंटरव्ह्यूचं टेन्शन, जॉबचं टेन्शन, असं झालं तर तसं झालं तर असे असंख्य विचार आपल्या डोक्यांमध्ये रोज फिरत असतात. सो याचं एक सोल्युशन म्हणून मला तुमच्यासोबत एक बुक शेअर करावं असं वाटतं. सो ते बुक आहे हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग बाय डेल कार्नेगी. सो प्रत्येकाच्या मनाला कनेक्ट करणारं असं बुक आहे जे आपलं माइंड शिफ्ट करतं आणि नक्कीच तुमच्या लाईफमध्ये एक नवीन पर्स्पेक्टिव्ह आणू शकतं. सो बुकचे ऑथर आहेत डेल कार्नेगी, जे अमेरिकन ऑथर आणि मोटिवेशनल टीचर होते. सो या बुकमध्ये त्यांनी खूप जास्त सिम्पल पण पॉवरफुल असे टिप्स दिलेत, लेसन्स दिलेत, जे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. सो फर्स्ट लेसनमध्ये ऑथर असं सांगतात, लिव्ह इन डे टाईट कंपार्टमेंट्स. म्हणजे आजचं आयुष्य आजच जगा. उद्याचा विचार करत बसलो किंवा कालची चूक आठवत बसलो तर नक्कीच आजचं आयुष्य हातातून निसरतं. म्हणजे आपण आपला आजचा दिवस आजच जगला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम नेक्स्ट वीकमध्ये आहे, सो आपण आजपासून प्रिपरेशन स्टार्ट केली पाहिजे. पण आपण आजच विचार करत बसलो की मी फेल होईल का पास होईल, तर नक्कीच प्रिपरेशन चांगली होणार नाही. सो फोकस ऑन व्हॉट यू कॅन कंट्रोल टुडे, लिव्ह द रेस्ट ऑफ द फ्युचर. सेकंड लेसनमध्ये ऑथर असं सांगतात, कीप युअर सेल्फ बिझी. म्हणजे रिकामं मन नेहमी आपल्याला निगेटिव्ह विचारांकडे नेतं. कोरोनाच्या पिरियडमध्ये बघा, खूप लोक असे होते जे डिप्रेशनमध्ये गेले, टेन्शनमध्ये एकटे पडले, बिकॉज त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं. आणि खूप लोक असे पण होते की ज्यांनी स्वतःला वेळ दिला, स्वतःच्या हॉबीज जपल्या, काहीतरी घरी बसून नवीन काहीतरी स्टार्ट केलं. आणि मेन म्हणजे मेंटली ते खूप जास्त स्ट्रॉंग राहिले. सो ऑथर असं म्हणतात, बिझी राहणं म्हणजे फक्त काम करणं नाही, तर आपल्या मनाला योग्य दिशेला काम द्यायचं आहे. थर्ड लेसनमध्ये ऑथर असं सांगतात की रेस्ट बिफोर यू गेट टायर्ड. आपण आपला फोन फक्त स्विच ऑफ पडल्यानंतर चार्जिंग करतो का? ऑब्व्हियसली नाही. 20% 30%वर असतानाच आपण चार्ज करतो. सो आपल्या बॉडीचं आणि माइंडचं सुद्धा तसंच आहे. सो खूप जास्त थकून पडण्यापेक्षा बॉडीला आपल्या थोडं ब्रेक देत चला, रिलॅक्स होत चला, मेडिटेशन करा, त्याची कदर करा. ओके, शेवटी खरा हॅप्पी कोण आहे? ज्याच्याकडे जे आहे त्याची कदर केली तोच. आपण आपल्याला म्हणजे कोणी फोन घेतला किंवा कोणी गाडी घेतली किंवा काही अदर कोणी घेतलं असेल, कोणाची लाईफस्टाईल कशी असेल ती बघून आपल्याला असं वाटतं की म्हणजे माझ्याकडे हे नाही. आपल्या मनामध्ये नेहमी अशी खंत वाटत असते कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. सो आपण असं म्हणतो आपल्याकडे काही नाही. आपल्याकडे हेल्दी बॉडी आहे, सपोर्टिव्ह फॅमिली आहे, आपल्याकडे आपण चालू शकतो, बोलू शकतो, सपोर्टिव्ह टीचर्स आहेत जे प्रत्येक परिस्थितीत साथ देते. सो या गोष्टी जेव्हा आपण ॲप्रिशिएट करायला शिकतो तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीची खंत वाटत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आपण मिळवायचा प्रयत्न करतो, पण खंत मनाला वाटून घेत नाही की माझ्याकडे हे नाही ते नाही. सो फोर्थ लेसनमध्ये ऑथर असं सांगतात की हॅपीनेस इज अ हॅबिट. ओके, म्हणजे खरा आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. आनंद कुठून तरी बाहेरून विकत घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. ओके, म्हणजे लक्झरी हाऊस, ब्रँडेड फोन्स किंवा ब्रँडेड कपडे, एक्सपेन्सिव्ह गोष्टीमध्ये आनंद नसतो. इट मे बी टेम्पररी हॅपीनेस, बट खरा आनंद हा तुम्ही एखाद्याची मदत करताय किंवा एखाद्या त्रासात असलेल्या माणसाला तुम्ही आधार देताय, या गोष्टींमधून मिळणारा आनंद खूप वेगळा आहे. सो हॅपीनेस इज अ हॅबिट दॅट वी कॅन बिल्ड एव्हरी डे. सो या सर्व लेसन्सचा सारांश एकच आहे, टेन्शन नेव्हर सॉल्व युअर प्रॉब्लेम. मी हे बुक रीड करण्या अगोदर खूप जास्त ओव्हरथिंक करायचे, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेऊन मोठं करून विचार करत बसायचे. बट हे बुक रीड केल्यापासून असं झालं तर, तसं झालं तर, उद्या काय होईल, अशा एंडलेस विचारांना स्टॉप केलं आणि युजलेस गोष्टींवर एनर्जी वाया घालवणं बंद केलं. सो टेन्शन कमी करणं म्हणजे प्रॉब्लेम गायब करणं नाही, प्रॉब्लेम तर असणारच आहे. बट या बुकने शिकवलं की आपली दृष्टी बदलली, आपली नजर बदलली की आपला ॲटिट्यूड बदलतो आणि आपण प्रॉब्लेमला घाबरण्याऐवजी फेस करायला शिकतो. सो तुमचं पण आयुष्य असं झालं असेल की खूप जास्त टेन्शन आले, खूप जड झालं आहे लाईफ. सो हे बुक एकदा नक्की हातात घ्या. आपल्याला उद्याचं फ्युचर कळणार नाही, बट आजचं प्रेझेंट नक्कीच सुंदर करता येईल. सो लेट्स प्रॉमिस आवर सेल्फ्स टुडे, नो मॅटर हाऊ बिग द प्रॉब्लेम इज, we will not lose our peace of mind. So thank you to all my teachers for this lovely chance, and keep growing, keep smiling. Thank you.